नमस्कार मंडळी, तुरी माझा मित्वाचा आजचा म्हणजे 6 फेब्रुवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता आजी गुरुजींना सांगत असतात की गुरुजी काही झालं तर ते दोघे आल्याशी साखरपुडा सुरुवात करायची नाही असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, पण वल्लरी आहे ना तर वल्लरीला आवडत नाही. वल्लरी म्हणते अहो पण मुहूर्ताची वेळ टळायला नको साखरपुड्याचं असं मला वाटतं. आणि मग पुढे लगेचच मेघनाची आई सुद्धा हो म्हणायला लागते. आता आपण पाहतोय की पण मामा म्हणतात, ते गुरुजी म्हणतात की अहो पण साखरपुड्याच्या अंगठ्या नकोत का? तर वल्लरी म्हणते गुरुजी माझ्याकडे नवी कोरी सोन्याची अंगठी आहे, ती घालून साखरपुड्या उरकूया, नाही म्हणजे मुहूर्त टळायला नको नाही का? गुरुजी म्हणतात ठीक आहे घेऊन या मग. तर लगेच मामा म्हणतात काही मुहूर्त हे टळलेलेच बरे असतात वल्लरी. तर वल्लरी लगे मामाकडे रागारागाने बघते. आणि आता मामा गुरुजींना म्हणतात मी काय म्हणतो गुरुजी, ते दोघे येईपर्यंत आपण थांबूयात ना प्लीज. गुरुजी म्हणतात ठीक आहे. आता या दोघांचंच चालू असतं. वल्लरी रागारागाने मामाकडे बघत असते. आणि आता आपण पाहतोय की इकडे नम्रता जी आहे तर ती अशी दगडांवरती समुद्रकिनारी येऊन बसलेली असते. आणि आता तिथे ईश्वरी जाते ना तिला शोधत. आता ईश्वरीला कळतं की आता नम्रता तिथे बसलेली आहे म्हणून. आता बराच वेळ ईश्वरी तर लांबून नम्रताला बघते की बिचारी उदास होऊन बसलेली असते, कारण आकाशचा साखरपुडा असतो ना म्हणून. आता ईश्वरी नम्रताला म्हणते की नमोताई, पण नम्रता तिच्या रागाला गेलेली असते, तिच्याकडे बघतच नाही. आता ईश्वरी म्हणते की प्लीज ताई मनातला सगळा राग बाजूला ठेव आणि चल ना माझ्याबरोबर प्लीज ताई. आता असं म्हणल्यानंतर नम्रता म्हणते की इशू तू इथे आणि तुमच्या घरी तर. आता ईश्वरी म्हणते त्याबद्दल बोलायला आली मी ताई, चल ना माझ्यासोबत. आता नम्रता तिचा हात जड करते आणि म्हणते की तुला कसं कळलं की मी इकडे आली ते. आता याच्यावरती बघा ईश्वरी 2 मिनटं तर थांबतेच आणि म्हणते की एवढं तर ओळखतेच ना मी तुला लहानपणापासून. असं म्हणल्यानंतर नम्रता काहीच बोलत नाही, बिचारी रडवेली झालेली असते, कारण आज आकाशचा साखरपुडा होतोय ना म्हणून. आपण पाहतोय की बराच वेळ पहिल्यांदा नम्रता तर तिच्याकडेच बघते, काही बोलत नाही. ईश्वरी म्हणते चल ना गं नम्रता प्लीज. आता लगेचच नम्रता म्हणते अगं कुठे जायचं इशू. आता ईश्वरी म्हणते की चल ना ताई, तू आता जिथे असायला हवी ना मी तिथेच घेऊन जाते तुला. नम्रता म्हणते म्हणजे ईश्वरी म्हणते ताई आता बोलत बसायला वेळ नाही आहे, चल ना पटकन. नम्रता म्हणत असते अगं सांग ना. आणि ईश्वरी म्हणते की हे बघ आता सांगायला काही वेळ नाही आहे, चल बरं तू उठ पटकन आता. असं म्हणून नम्रताचा हात पकडते आणि नम्रताला घेऊनच येते तिथून. आपण आता पाहतोय इकडे इकडे अर्णव जो आहे तर तो गाडी घेऊन अगदी त्याच्या घराच्या बाहेर आलेला असतो आणि गाडी थांबवतो. वैतागलेला असतो बिचारा, कारण त्याला काही झालं तर ईश्वरीचा पत्ताच लागत नसतो. आणि म्हणत असतो की कुठे गेली असेल मी सिंदूर म्हणून. आणि कारण तिचा फोन स्विच ऑफ असतो, तिचा पत्ता नसतो, त्याच्या घरच्यांचे फोन स्विच ऑफ असतात, घराला कुलूप असतं. आणि विचार करत असतो की तिला काही झालं तर नसेल ना, असा अर्णव मनातच विचार करत असतो. आणि पुढे म्हणतो की नो 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 असं होता कामा नये. असं म्हणत असताना आता तो डोक्यालाच हात लावतो की आता नक्की काय झालं असेल म्हणून ईश्वरीसोबत. आता अचानकच अर्णवला जो आहे तर तो एक फोन येतो, तर तो फोन असतो पोलिसांचा असतो तो फोन. आता अर्णव तर पहिल्यांदा फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो तिकडून, तर ते पोलीस बोलत असतात. आता पोलीस सांगत असतात की अर्णव राजे शिर्के बोलतायत का? तर अर्णव म्हणतो हो. तर ते म्हणतात की मी दहिसर पोलीस स्टेशनवरून मी सब इन्स्पेक्टर जमदाडे बोलतोय. अर्णव म्हणतो पोलीस स्टेशन व्हॉट हॅपन? तर आता हे जमदाडे म्हणतात सर आम्हाला एक माहिती हवी आहे, आम्हाला एक डेड बॉडी सापडली, एक तरुण मुलगी आहे साडी नेसलेली. आता असं म्हणल्यानंतर अर्णव इतका घाबरतो, त्याच्यासमोर ईश्वरीच येते डोळ्यासमोर. आता इकडे पोलीस हॅलो हॅलो म्हणत असतात. अर्णवला एवढा धक्का बसतो, त्याला वाटतं ईश्वरीलाच काही झालं का काय. पण खरं तर ना पोलिसांनी एक महत्त्वाच्या कामासाठी फोन केला आणि हे खूप मोठं प्रकरण आहे, ते तुम्हाला नंतर कळेलच. कारण ॲक्च्युली एका मुलीचा खरंच खून झालेला असतो, ती मुलगी असते सात्विक फॅशनमधली. आता अर्णवने इकडे मुलीचा खून झाला आहे साडीवाली म्हणल्यानंतर फोन अक्षरशः कट करतो. तिकडे पोलीस म्हणतात अरे फोन का कट केला? आणि अर्णव खालीच बसतो ना. इतक्यातच पाठीमागून आपण बघतो की ईश्वरी आलेली असते घराच्या गेटमध्ये आणि पाठीमागून सर म्हणून हाक मारते. अर्णव लगेचच पाठीमागे बघतो तर त्याला ईश्वरी दिसते. तेव्हा कुठं त्याला बरं वाटतं, कारण पोलिसांनी सांगितलेलं असते की एक डेड बॉडी म्हणून. बिचारा अर्णव घाबरलेला असतो. आता ईश्वरी तिथं आल्यानंतर अर्णवला थोडंसं बरं वाटतं. लगेचच तो तिच्याकडे जातो आणि ती पहिल्यांदा तर तिच्याकडेच बराच वेळ बघत असतो आणि तिला म्हणतो की कुठे होतीस तू? अर्णव म्हणत असतो कुठे निघून गेली होतीस, कोणालाही न सांगता अशी कशी कुठेही जातीस तू? तुला माहिती मी किती टेन्शनमध्ये होते, ती कुठे गेली होतीस तू? कुठं तुला शोधलं मी, तुझ्या घरी गेलो होतो मी, तर तुझ्या घरी सुद्धा कुलूप होतं आणि तुमच्या सगळ्यांचे फोन पण स्विच ऑफ होते. असं का वागतो तुम्ही सगळेजण, का वागता? अर्णव आता ईश्वरीवर तितका चिडतो आणि म्हणतो की काय झालं नक्की, कुठं तुला काय झालं असतं तर मी काय केलं असतं? आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी तर अर्णवकडे बघतच बसते. अर्णव म्हणत असतो की इतकं टेन्शन आलं होतं, त्या पोलिसांचा फोन आला होता. ईश्वरी म्हणते पोलीस कुठून आले
आली मध्येच. अर्णव म्हणते की तू सापडत नव्हती म्हणून मी पोलीस कंप्लेंटच करणार होतं. आता हे ऐकलं तर ईश्वरीला धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते म्हणजे तू इतकी रिस्पॉन्सिबल आहेस ना, तुला कळतंय का? मनात आलं ना असं तू कुठेही जाते, इथून पुढे असं कुठेही नाही जायचं नाही, मला न सांगता. मी टॉलरेट करणार नाही आहे हे, कळलं का तुला? मी तुला हे शेवटचं सांगतोय. आता ईश्वरी हसायला लागते, म्हणजे हलकंसं स्माईल करते. हां, अर्णव चिडतो, तू हसायला येते, तुला मी ते टेन्शनमध्ये तुला हसायला येते. ईश्वरी म्हणते सर तुम्ही शांत व्हा, मला गंमत वाटते. तर ईश्वरी म्हणते अर्णव म्हणतो तुला गंमत वाटते? ईश्वरी म्हणत असते सर प्लीज तुम्ही शांत व्हा. अर्णव म्हणतो मला नाही शांत व्हायचं, म्हणून आता तिच्याकडे पाठ करून उभा राहतो. ईश्वरी जाते आणि म्हणते की सर प्लीज माझं एकदा शांतपणे ऐकून घ्या ना सर तुम्ही. आणि पुढे म्हणते की तुम्हीच सांगितलं ना की आपलं लग्न हे एक लवलेस मॅरेज आहे म्हणून. आता मग त्याच्यामध्ये काळजी प्रेम हे काहीसुद्धा नाही आहे. मग अशा लवलेस मॅरेजमध्ये तुम्हाला माझी काळजी का वाटते? आणि मग आता जर का जे काही झालं आहे तर ते सगळं काय होतं? तुम्हाला काय इतकी माझी काळजी वाटली? असं ईश्वरी विचारत असते. अर्णव काहीच बोलत नाही, गप्पच बसतो आणि नुसता विचार करत असतो. ईश्वरी त्याला शांतपणे समजावून सांगते की काय झालं की आज माझा फोन बंद होता म्हणून तुम्ही इतकं टेन्शनमध्ये आलात की तुम्हाला काळजी वाटायला लागली. आपलं नातं हे फक्त जगाला दाखवायला आहे असं तुम्हीच म्हणता ना, मग तरीसुद्धा तुम्ही इतके अस्वस्थ का झालात? ईश्वरी त्याला इतके प्रश्न विचारते, अर्णवला काही बोलताच येत नाही. आणि म्हणते की आपण नमुताई आणि आकाश भाऊजींचं जीवापाड एकमेकांचं प्रेम आहे, तर मग त्यांचं काय होत असेल? त्या दोघांना एकत्र जिंदगी घालवण्याची इच्छा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या दोघांना वेगळे करणार आहोत का? आता असं म्हणल्यानंतर अर्णव एक शब्दही बोलत नाही, फक्त शांतपणे ईश्वरीचं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे जर का आपल्या लवलेस मॅरेज लाईफमध्ये आपण दोघेजण काही ताससुद्धा एकमेकांना सोडून राहू शकत नाही, तर मग त्या दोघांचा विचार करा ना की ते लोक जे एकमेकांवरती अगदी जीवापाड प्रेम करतात तर ते कसे राहू शकतील एकमेकांशिवाय, कसे जगू शकतील? आणि चला ठीक आहे, एखाद्या वेळेस जरी जगले तरीसुद्धा त्याला जगणं म्हणता येईल का? ते काही जगणं झालं का? ते आयुष्य झालं का? असं म्हणल्यानंतर अर्णव विचार करायला लागतो की ईश्वरी म्हणते ते बरोबर आहे. ईश्वरी म्हणते सर कुणावर प्रेम करणं गुन्हा आहे का? नाही ना, मग आपण कसली शिक्षा देतोय त्या दोघांना? आणि तरी आता अर्णव अजूनही विचारच करतोय, एक शब्दही बोलत नाही आणि आता गेटकडे तोंड करून उभा राहतो. कारण त्याला थोडं आता ईश्वरीचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. आता गाडीच्या पलीकडे जाऊन जरा तो विचार करत उभा राहतो. ईश्वरी पाठोपांगून म्हणत असते प्लीज एकदा विचार करा सर, माझ्यासाठी म्हणून नाही तर त्या दोघांसाठी, प्लीज सर एकदा विचार करा. असं म्हणल्यानंतर अर्णवला आता काही कळत नाही एकतर की काय बोलावं ते. ईश्वरी म्हणते की ज्यांचं जीवापाड प्रेम आहे ना एकमेकांचं, प्लीज सर त्या दोघांसाठी एकदा विचार करा ना. आता असं म्हणल्यानंतर अर्णव तर बराच वेळ इथे त्याने विचार करत असलेला दाखवलेला आहे. आणि आता आपण पाहतो की अर्णवला आता डायरेक्ट समोर नम्रताच दिसते. आता नम्रताला पाहिल्यानंतर अर्णव नम्रताच्या अगदी समोर जाऊन उभा राहतो आणि नम्रताला म्हणतो की माझा प्रेमावरती नाही आहे विश्वास, पण तुमचा आहे ना, तुमचं तर आहे ना विश्वास. असं म्हणल्यानंतर नम्रता काहीच बोलत नाही, गप्प बसते. खरं तर हे सगळेजण देसाई घरातले अर्णवला घाबरत असतात. आता पुढं म्हणतो की तुमचा तर आहे ना विश्वास आणि तो विश्वास मी हरवू देणार नाही. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की अर्णव पुढे काय करतो बघा. आता अर्णव पाठीमागून ईश्वरी बघत असते की अर्णव नक्की काय बोलतोय ते. अर्णव म्हणतो की चल घरामध्ये. आता नम्रताचा हात पकडून अर्णव तिला घरामध्ये घेऊन जातो. आता ईश्वरी तिथे साईडला सरकते एका बाजूला आणि नम्रताचा हात पकडून अक्षरशः अर्णव तिला आत घरामध्ये घेऊन जातो. आता हे सगळं दृश्य आहे ना ते ईश्वरी बघत असते आणि हे दोघंजण आत चालले. तिने ईश्वरीला खरंच खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणते की सर तुमचाही बसेल एक दिवस प्रेमावरती विश्वास. तुमच्या डोळ्यात आज जे काही पाहिलं ना तर ते प्रेम होतं, मग तुम्हाला नसेल माहिती पण मला कळलंय ते, असं ईश्वरी म्हणते. आणि पुढे म्हणते की मी तयार आहे तुमच्या प्रेमाची वाट बघायला. आता असं म्हणून ईश्वरी सुद्धा त्या दोघांच्या पाठोपाठ घरामध्ये जाते. इकडे गुरुजी म्हणत असतात साखरपुड्याचा मुहूर्त टळतोय, अजून किती वेळ आपण वाट बघणार आहोत. असा तो गुरुजींनी म्हणल्यानंतर सगळेजण शांतच असतात, कोणी काही बोलतच नसतं. आता त्या मेघनाचे वडील म्हणतात अविनाशजी मला असं वाटतं की ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आणि पूजा पण संपन्न झाली आहे. आता मेघनाची आई म्हणते हो ना, असं अजून किती वेळ थांबायचं आहे आपण. आता असं म्हटल्यानंतर लगेच वल्लरी म्हणते मला अगदी पटतंय तुमचं, मी काय म्हणते आपण अगदी साखरपुडा उरकूनच टाकून. आता बघा वल्लरीला खूपच घाई झालेली असते. वल्लरी म्हणते गुरुजी जरा ते ताट देता का त्या अंगठ्यांचं. असं म्हणल्यानंतर गुरुजी ते आता त्या अंगठ्यांचं ताट देतात. आता वल्लरी काय करते की ते ताट हातात घेते, त्यातली एक अंगठी
अंगठी आकाशला देते आणि म्हणते आकाश मेघनाच्या हातामध्ये अंगठी घाल. आता आकाशचं जे तोंड आहे तर ते पडलेलंच असतं आणि एक अंगठी मेघनाच्या आईकडे देते, ते मेघनाच्या हातामध्ये देतात. आणि आता वल्लरी लगेच म्हणते की अरे आता उठून उभा राहा ना, उभे राहा. आता किती गोड असा जोडा दिसतोय ना, असं म्हणून आता दोघांनाही उभा केलं जातं आणि आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम सुरू करायचा असतो. आता मेघना पहिल्यांदा हात पुढे करते. आता मेघनाने हात पुढे केल्यानंतर वल्लरी म्हणते अरे आकाश, अरे अंगठी घाल ना तिला. कारण आकाश काय स्वतःहून अंगठी घालतच नसतो. आकाशला आठवणी आठवत असतात त्या म्हणजे नम्रताच्या, की नम्रताला कुल्फीच्या गाड्यावरती पहिल्यांदा आकाशने कशी अंगठी घातलेली असते आणि रात्रीचं असं प्रपोज केलेलं असतं. आता तो सगळा जो सीन झालेला आहे तर तो आकाशला आठवत असतो. वल्लरी म्हणते अरे आकाश काय घाल अंगठी तिला, असं म्हणल्यानंतर आता आकाश मेघनाच्या हातामध्ये अंगठी घालायला लागतो. इतक्यातच आवाज येतो थांब आकाश म्हणून. आता सगळेजण बघायला लागतात ना की हा आवाज कोणाचा आहे म्हणून. मेघनाचे आई वडील, आकाश, राजेश, आजी, मामा सगळेजण बघायला लागतात. तर अर्णव आलेला असतो आणि आता अर्णवने नम्रताचा हात पकडून अर्णव ईश्वरीला घरात घेऊन आलेला असतो. सगळेजण बघतच राहतात. आता अर्णव नम्रताचा हात घेऊन तिला हात धरून तिला घरामध्ये घेऊन येतो आणि पाठीमागून ईश्वरी सुद्धा आता तिथे येते. मामी तर एवढं घाणतोंड करते ना की बास, सगळ्यांना काही कळतच नसतं की हा सगळा प्रकार काय चालू आहे ते. आणि बराच वेळ म्युझिक दाखवलेला आहे, सगळ्यांचे चेहरे दाखवलेले आहेत. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आता आपण पाहतो की वल्लरीने अतिशय घाणतोंड करून ती ईश्वरीकडे बघत असते. तिला कळलेलं असतं की हा सगळा आपल्या ईश्वरीचाच आहे आणि ईश्वरीच अर्णवला आणि नम्रताला इथे घेऊन आली म्हणून. आता आपण पाहतोय की अर्णव तर सर्वात पहिल्यांदा नम्रताला घेऊन सगळ्यात पुढे येतो हॉलमध्ये. खरं तर सुरुवातीला ईश्वरी खूपच घाबरलेली दाखवली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. इथे ना थोडा म्युझिकली पार्ट खूप दाखवलेला आहे. अर्णव तर पहिल्यांदा आता नम्रताला सगळ्यांच्या मधोमध अगदी हॉलमध्ये घेऊन येतो. सगळेजण अर्णव आणि नम्रताकडे बघत असतात. आता अर्णव नम्रताला डोळ्यांनीच इशारा करतो की सगळं काही ठीक होईल, शांत हो म्हणून. आणि आता अर्णव जो आहे तर हॉलच्या अगदी मधोमध जातो. आणि आता बघा इथून पुढचे डायलॉग जे आहेत ते अर्णवचे ते खूपच छान दाखवलेले आहेत. आता आपण पाहतोय की अर्णव सगळ्यात पहिल्यांदा तर सगळीकडे पाहतो आणि म्हणतो की प्रेम म्हणजे त्याग असतं खरं तर, आणि ही खूप जुनी डेफिनेशन आहे प्रेमाची. अर्णव आकाशला म्हणतो की आकाश तुझं प्रेम आहे ना रे नम्रतावरती. आकाश काहीच बोलत नाही. आकाश गप्पच असतो, कारण त्याला मामीने वचन दिलेलं असतं ना, नम्रता या घरामध्ये आली तर मी तुझ्या आईचं मेलेलं तोंड बघशील म्हणून. त्यामुळे आकाश काही बोलत नाही. आता सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात ना, जेव्हा अर्णव म्हणतो की तुझं प्रेम आहे ना रे आकाश नम्रतावर म्हणल्यानंतर. आता आजीनं सुद्धा हा अर्णवने नम्रताला घेऊन आला हे सगळं आवडत असतं आणि मामानं सुद्धा पटलेलं असतं. आता ही मेघना आकाशकडेच बघत राहते ना की तुझं प्रेम आहे ना नम्रतावरती म्हणल्यानंतर. आणि आता इथे ना असा बराच वेळ दाखवलेला आहे म्युझिकलीच. आणि आपण पाहतोय की पुढे आता अर्णव म्हणतो की काय रे आकाश, मग फक्त घरच्यांच्या आनंदासाठी तू एवढं मोठं सॅक्रिफाईस करायला रेडी झाला होतास का. आता सगळेजण आकाशकडे बघायला लागतात ना, आणि इकडे नम्रताला ईश्वरी जी आहे तर ती सावरत असते. आणि आता पुढे पाहतोय की ह्या नम्रता या वल्लरीला खूप राग आलेला असतोय की अर्णव त्या घेऊन आले ना म्हणून नम्रताला. आता अर्णव म्हणतो आकाश आपण लहानपणापासून एकत्र आहोत, खूप गोष्टी आपण एकमेकांच्या शेअर केल्यात ना, मग ही एवढी मोठी गोष्ट तुला मला नाही सांगायची वाटली, ही तुझ्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची होती ती. हा इतका मोठा डिसिजन तू एकटा घेऊन मोकळा झालास, असं कसं काय तू केलंस, असं अर्णव आकाशला म्हणत असतो. आणि आपण पाहतो की आता मेघनाच्या आईवडिलांना तर या गोष्टीचा राग आलेला असतो की हे सगळं काय चाललंय म्हणून. आता वल्लरी म्हणते की अर्णव हे बघ. तर आता अर्णव म्हणतो की मामी प्लीज, हा आकाशच्या आयुष्याचा निर्णय आहे, तू नाही डिसाईड करायचा. तर वल्लरी गप्पच बसते. सगळ्यांसमोर वल्लरी काय बोलणार असते ना, वल्लरी गप्पच बसते. आणि आपण पुढे पाहतोय की अर्णव म्हणतो की आई वडिलांचा रिस्पेक्ट करणं म्हणजे स्वतःची इच्छा मारणं असा नाही होत. जे आपल्याला नाही पटत ते फक्त त्यांच्या आनंदासाठी करणं हे चुकीचं आहे मामी, हे नाही आहे बरोबर. आता मामीलाच अर्णव बोलतो, त्यामुळे मामी गप्प बसलेली असते. आणि आपण पाहतोय की आता मेघनाच्या आई वडिलांना सुद्धा हे पटतं. आजींना तर आनंदच होतो. मामा सुद्धा मांडू लावतात की खरं आहे अर्णव एकदम बरोबर बोलतोय म्हणून. आणि आपण आता पुढे पाहतोय की अर्णव म्हणतो की मेघना, आणि त्या मेघनाला म्हणतो की मेघना आय एम रिअली व्हेरी सॉरी म्हणून, आय हॅड टू डू धिस असं म्हणतो. आणि पुढे म्हणतो की आपण आकाश आणि नम्रतांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे ग, असं आता तो अर्णव मेघनाला सांगायला लागतो. आता आकाश पण मेघनाकडे बघायला लागतो ना, आणि म्हणतो की हा जर का साखरपुडा झाला ना तर एक नाही 3 आयुष्य स्पॉईल होतील ग मेघना, असं अर्णव मेघनाला सांगत असतो. तर मेघना गप्प भरून सगळं काही ऐकत असते, कारण तिला आणि तिच्या आई वडिलांनी या सगळ्या गोष्टी पटत असतात की अर्णव जो बोलतो आहे तर ते बरोबर आहे म्हणून. आता पुढे बघा, पुढे अर्णव म्हणतो की अर्णव तर आता हातच जोडतो आणि प्लीज असं मेघनाला म्हणतो की इट्स अ रिक्वेस्ट,
प्लीज एकदा विचार कर मेघना, असं म्हणल्यानंतर मेघना विचार करायला लागते. कारण अर्णव तिला खूपच प्लीज विचार कर असं काही म्हणत असतो. आता आपण पाहतोय की मेघना विचार करत असते. मामीने तो नेहमीप्रमाणे घाण केलेलं असतं. अर्णव म्हणत असतो की आय नो हे तुझ्यासाठी खूप शॉकिंग आहे, अनएक्सपेक्टेड आहे, पण मी आज जर का बोललो नसतो ना तर आज हे तीन आयुष्य उद्ध्वस्त झाले असते ग, असं मेघनाला अर्णव म्हणत असतो. अर्णव मेघनाला म्हणतो 1 मिनिट विचार करून बघ, कारण तू आकाशसोबत लग्नानंतर सुखी राहू शकली असतीस का, कारण त्याचं नम्रतावरती प्रेम असतं ना म्हणून. आता मेघना विचार करायला लागते. सगळ्या जणांचे चेहरे उगाचच दाखवले आहेत आणि वेळ काढू पण आज खूपच दाखवलेला आहे, म्युझिकलीच जास्त भाग दाखवलेला आहे. आता आपण बघतोय की वल्लरी पुन्हा म्हणायला लागते की हे बघ मामी, तर लगेच अर्णव म्हणतो मामी, ज्या नात्यामध्ये प्रेम नसतं ना ते नातं नसतं, ते ओझं असतं, असं म्हणून अर्णव पुन्हा एकदा वल्लरीला गप्प करतो. आणि आपण बघतोय की असं म्हणल्यानंतर वल्लरी पण शांत बसते आणि पुढे अर्णव म्हणतो की यांचं नातं नाही टिकू शकत मामी, प्लीज. आता अर्णव एवढं जबरदस्ती करत असतो त्यामुळे वल्लरी गप्प बसते. आणि आपण पाहतोय की आता पुढे ही मेघना जी आहे ना तर ती विचार करते, तिचे आई वडील सुद्धा सगळा विचार करत असतात काय करावं ते. आजीना आणि मामांना तर फारच कौतुक वाटत असतं अर्णवचं. आता अर्णव मेघनाला म्हणतो मेघना, दिस इज युअर लाईफ, हे तू आता तू डिसाईड करायचं, हे तुझं डिसिजन. 3 लाईफ जे आहेत तर ते उद्ध्वस्त करू शकतो, त्यामुळे तुला जो निर्णय घ्यायचा आहे ना तर तो घे, असं अर्णव मेघनाला म्हणत असतो. आणि मेघना अजूनही विचारत करत असते. मेघनाचे वडील म्हणतात की मेघना, मला असं वाटतंय बाळा की तू इतक्यातच मेघना म्हणते 1 मिनिट डॅड, मला आकाशसोबत बोलायचं आहे, असं म्हणल्यानंतर मेघना आता आकाशकडे वळते आणि म्हणते की आकाश, तू कोणत्या प्रेशरखाली येऊन माझ्यासाठी लग्नाखाली तू कोणत्या प्रेशरखाली येऊन माझ्यासाठी लग्नासाठी तयार झाला हे मला माहीत नाही, पण एकदा नम्रताचा तू विचार करायला हवा होतास, असं आता ती मेघना आकाशला सांगते. आता आकाश जो आहे तर तो नम्रताकडे बघत असतो. आता वल्लरीलाही आवडत नसतं हे मेघनाने बोललेलं. मेघना म्हणते तुझं खरंच प्रेम आहे का रे तिच्यावरती, असं म्हणल्यानंतर नशीब की हा आकाश नुसती मान तर हलवतो हो म्हणून, इथे त्या वल्लरीच्या प्रेशरखाली येत नाही. आता आकाशने हो म्हणल्यानंतर आता मेघनाला कळून जातं की आपल्याशी हा बळजबरीने लग्न करतोय म्हणून. आता असं झाल्यानंतर सगळ्यांचे चेहरे दाखवले आहेत. पुढे मेघना म्हणते अरे मग आकाश, हीच गोष्ट तू मला अगोदरच फ्रँकली सांगितली असती तर ही वेळच आली नसती अरे. आणि आता ती नम्रताकडे बघते मेघना. आता नम्रताही मेघनाकडे पाहत असते आणि मेघनाला कळते की आकाशचं लक्ष हे फक्त आणि फक्त नम्रताकडेच आहे म्हणून. आता नम्रता समोर येते आणि म्हणते की नम्रता, अगं खरंच खूप मोठ्या मनाची आहेस ग तू, आणि मी सुद्धा दुसरं कोणाला दुखवून माझा संसार नसता करू शकले ग, असं मेघना म्हणते. आता सगळ्यांना बरं वाटतं की खरंच ही मुलगी खूप चांगली आहे म्हणून. अर्णवला सुद्धा आता समाधान वाटतं, पण वल्लरीला खूप राग येतो. तिच्या आईवडिलांना ही मेघनाची गोष्ट पटलेली असते. आजींना पण फार कौतुक वाटत असतो. आता मेघना म्हणते की बाबा, मला हा साखरपुडा करायचा नाही. आता असं वाक्य ऐकल्यानंतर तो वल्लरीला बापरे एवढं टेन्शन येतं ना की बस. आणि तूही म्हणे माझं मित्रच. आजचा हा भाग इथे संपतोय. आजचा भाग छान होता ना, तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाहूया आपण उद्याच्या भागात काय होतं ते. आता मेघना स्वतःहून नम्रताला आकाशच्या समोर घेऊन येते आणि ती जी अंगठी आहे ना तर ती नम्रताच्या समोर हात धरते. आता नम्रता ती अंगठी घेते आणि आकाशच्या हातामध्ये ती अंगठी घालते. फायनली आज आकाश आणि नम्रताची एंगेजमेंट झालेली आहे. सगळेजण टाळ्या वाजवतात आणि नेहमीप्रमाणे वल्लरी जी आहे तर ती टेन्शनमध्ये आलेली असते. आता हे सगळं झाल्यानंतर ईश्वरी आता अर्णवकडे जाते आणि म्हणते की सर, हे सगळं तर झालं, पण आपल्या नात्याचं काय सर, जमलं तर एकदा विचार करा, माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी, असं आता ईश्वरी अर्णवला म्हणते. आता उद्याचा भाग सुद्धा इंटरेस्टिंग होणार आहे, त्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, उद्याच्या भागात काय होणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.